नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय आगरी जय कोहली. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, पहिले तर सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. तर आज आपण चाललोय दिवाले गावात. तुम्हाला तर माहितीच असेल, आता भैरीदेव येणार आहे. आज भैरीदेवाचं आगमन आहे. तर आज मी चाललोय चेतनदा सोबत. चेतनदाचे सगळे मित्र वगैरे आहेत. चला आता आपण जाऊया चौकात. चेतनदा थांबलेले आपल्यासाठी. तर आज तुम्हाला तर माहितीच असेल, किंग इज बॅक. किंग येतोय. तर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायची काय गोष्ट, काय सांगू. 12 महिने देव पाण्यात असतो. फक्त 3 दिवसासाठी येतो दिवाले गावात. परत नंतर विसर्जन त्याच जागेवर करतात देवाचा. चला आता आपण निघूया. आपल्याला लेट होतोय, आपल्याला जायचं पण आहे. तर वाजलेले आहेत 11:30. चला आपण डायरेक्ट आता निघूया मित्रांनो. तर आता आपण डायरेक्ट निघलेलो आहे जेटीवर, मोहा जेटीवर. चेतनदा वगैरे सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत. डायरेक्ट आता आपण जेटीवरच भेटूया. चला मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट आलो मोहा जेटीवर. होडी आहे ते, सगळी पोरं आता मागून येतात. चला आता होडीत जाऊया आपण डायरेक्ट. चालू काय धुरकूस चालू नसते. तर आता आपण थांबलेलो आहे ब्रिजच्या खाली, अत्तल शेटूच्या खाली. सगळ्या बोटी येत आहेत बघा. बोटीमध्ये डायरेक्ट डीजे लावून आणले. आता इथे सगळ्या बोटी येतील, नंतर एकत्र डायरेक्ट निघतील पुढे. फुल पब्लिक आहे काय सगळं, फुल डीजे विजे आणल्या बघा. मित्रांनो, तर आता आपण डायरेक्ट ब्रिजच्या खाली थांबलेले, अत्तल शेटूच्या खाली. इथे व्ह्यू दाखव. इथे बघा सगळ्या बोटी थांबलेल्या, किती भारी वाटतंय. ब्रिज बघा, ब्रिज. अत्तल शेटू बोलते बाय. सगळ्या बोटा येतात. चला आता आपण जाऊया.
मित्रांनो बघा, ही आहे भैरी देवाची बोट, याच्यात देव येणार. बोट पण आलेले आहे, वाचलेले आहेत 3. सगळ्या बोटी एक एक करून आलेल्या आहेत. बाकीच्या ब्रिजच्या मागे आहेत त्या साईडला बघा. सगळ्या बोट हलवले येतात आता बघा. याच्यात उतरणार या बोटीत 2 जण, नंतर देव शोधायला पाण्यात उतरणार. नंतर चला आपण भेटूया नंतर. खूप डेंजर ऊन लागतं मित्रांनो. तर आता आपण पोचलेलो डायरेक्ट भैरीदेवाच्या स्पॉटवर. तिथे भैरीदेव भेटणार आज. होड्या बघा, होड्या किती डेंजर होड्या. खूप तुफान पब्लिक आलेली आहे. नाद नाही पब्लिकचं. कुठून पब्लिक येते मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. पूर्ण किती जणांनी होडीमध्ये DJ बँजो वगैरे लावलेले आहेत, खूप लोकांनी. मित्रांनो बघू शकता, पहिला देव भेटलेला आहे, माधवी देव. कंपल्सरी मित्रांनो, दरवर्षी आपण देव आणायला येतो ना, पहिला माधवी देवच भेटणार, नंतरच भैरी देव लास्टला भेटतो. कंपल्सरी रूलच आहे. पहिला सिग्नल दिलेला आहे, तर भैरी देवाचा एक दुसरा सिग्नल असेल. खूप लाल लाल स्प्रे वगैरे खूप वाढणार. मित्रांनो, तर आता आपले सारसोलेचे मित्र पण भेटले आहेत. ब्राजबँडचे सगळे, विनेशदा वगैरे सगळे, प्रीतम, मनीष, पण्यादा, सगळे आपले मित्र आता या ओढीमध्ये दुसऱ्या. तर आता आपण मजा करूया, फुल रॉकेट वगैरे फोडूया. मित्रांनो, तर आता आपल्या नेरूळच्या आणि कुक्षचे मित्र पण भेटले आहेत. तन्मय, रितेश वगैरे, सागरदा वगैरे सगळे. त्यांना पण आत केला, फुल मजा केली. नंतर बघा मित्रांनो, उरणवरनं आलेले आहेत. फुल बँजो वगैरे, रोटो बिटो सगळा लावलेला आहे. होडीवरच फुल कडक सेटअप. होड्या बघा मित्रांनो किती आलेल्या आहेत. आता तर खूप होड्या वाढतच चालल्यात, कमी होतच नाही. फुल मजा, फुल मजा. भैरी देव 2025 व्ह्यू. फायनली मित्रांनो देव भेटलेला आहे. फटाके बिटाके चालू, सिग्नल दिला बघा. तो भैरी देवाचा सिग्नल आहे. भेटल्यावर हे सिग्नल लागणार. बघा पब्लिक बघा किती आहे.
लाल लाल करून टाकलाय. दूर 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 सगळ्या बोटीवर निघाला. मित्रांनो तर आता आपण डायरेक्ट आलोय पायलटचे ते मामाचे ते. मामा तुमचं नाव काय? सुरेश डोंगरे. किती वर्ष झालं तुम्हाला? मला 40 वर्ष झाले. आता तुम्ही कंचे गावचं? मी मुरबाड शहापूर. होडीमध्ये कौश तुम्ही काम करता? होडीमध्ये 35 वर्ष झाली. 35 वर्ष. काही सांगा आम्हाला होडीच्या बद्दल. कैसा पाण्याचा बिण्याचा उदान बिदान येतं तेव्हा कैसा असतं? उदानात थोडी तकलीफच असते. बारिश मध्ये पावसामध्ये हा जरा हवा मौजा जास्त असते ना. हा त्यामुळं. बाकी काय? बाकी काय नाही. आज कैसा वाटतं तुम्ही भैरदेवाचे दर्शनाला आले? दर्शनाला एकदम मजा वाटलं. माझ्या लय भारी ना? लय भारी. तवऱ्या होड्या. मित्रांनो तर आता आपण आलो डायरेक्ट कॅप्टनच्या रूम मध्ये. मामा बघा कसं चालवतोय बघा. आता परत चाललोय तिकडे. मित्रांनो देव भेटलेला आहे. तर आता सगळ्या होड्या निघलेल्या आहेत आपल्या घरी. आपलं विपुल लाईक करा. मित्रांनो मनीष मेर होडी चालवत आहे. मित्रांनो बघा मस्त होडीत फुल बँजो वाजवत विजत चाललेत. आता रिटर्न ही वेगळीच मजा आहे भाई देवाला हाणायची. एवढी खुश आहे ना. फुल दिवालकर फुल थाटामाटा देवाला घेऊन येतात वाजवत गाजवत. Few moments later. मित्रांनो तर आता आपण डायरेक्ट आलेलो आहे गाडीवर आपल्या बोटीतून. आता आपण डायरेक्ट चाललोय दिवाले गावात. भैरीदेवाची पालखी आता निघली असेल म्हणजे आगमन सोहळा चालू झाला असेल वाजवायला वगैरे. बँजू बिंजू देव आता डायरेक्ट दिवाल्याला गेलेला आहे. चला आपण पण जाऊया आपल्यासोबत. डायरेक्ट भेटूया आपण दिवाल्याला. मित्रांनो तर आता आपण डायरेक्ट आलोय दिवाल्याच्या जेटीवर. मनीष ऐशात राहा बघा देव येतोय. मित्रांनो तर आता आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत. माझा भाऊ केवल म्हात्रे, विगो आहे आणि बाकी पुढे रोवंदा आहे. म्हात्रे ये आकरे भाई ये. फुल जल्लोष मित्रांनो. दिवाले गावाचा आता 3 दिवसात फुल जल्लोष. आज आगमन सोहळा आहे देवाचा. उद्या देवाची पालखी असणार गावात 7 वाजता संध्याकाळी आणि लगेच तिसऱ्या दिवशी विसर्जन. परत देवाला जिथून आणला आहे 12 महिन्यात देव पाण्यात होता. तर आता परत तिसऱ्या दिवशी देवाला परत तिथेच सोडणार. आता आम्ही निघतोय. आता आम्ही चाललो डायरेक्ट भैरीदेवाच्या इथे मंदिराच्या इथे. थोडा आपले सबस्क्राईब भेटले आहेत. आपल्याला बोलतो ब्लॉगमध्ये घे. असं खूप भारी वाटतं मित्रांनो. असं कोण बोलला तर आर्यन भाई आपले ब्लॉग बघतो. खूप लय भारी वाटतं असं मित्रांनो. तर आता आपण चाललेलो परत भैरीदेवाच्या इथे. चला आता आपण डायरेक्ट तिथेच जाऊया. खूप तुफान गर्दी आहे. धक्कामुक्की पण खूप होते. एवढे पब्लिक आहे ना. ब्लॉगर वगैरे पण खूप मोठे मोठे आलेले आहेत. चला आता आपण डायरेक्ट तिथेच जाऊया. भावानी नवीन गाडी घेतलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन भाई. धन्यवाद धन्यवाद. ऐकत नाही भाई. KTM
मित्रांनो आपला अजून एक सबस्क्रायबर भेटलेला आहे दिवाले गावातच. मित्रांनो गर्दी बघा, गर्दी फुल तुफान गर्दी. बहिणीदेवाची पालखी मजेत ठेवले. भैरीदेवाची लाकडी पालखीचा सगळा सामान, हेच सामान लागणार पालखीला पूर्ण. गर्दी काय कमी होत नाही बघा, देव तिकडे गेला. मित्रांनो तर आता पालखीचा सोहळा संपलेला, आजचा आगमन सोहळा. तर आज खूप दमलेलो आहे. सकाळचा अवतार कसा होता माझा आणि आता कसा आहे तुम्हीच बघा. तर आता संपलेला, तुम्ही तर बघितलं असेल किती जल्लोष करतात. उद्या अजून जल्लोष असेल. चला तर आता ब्लॉग मी इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच उद्याच. आता 2 दिवस अजून ब्लॉग येणार. उद्या मला जमलं तर कंपल्सरी येईनच मी. विसर्जनावर पण जाणारच आहे. हॅलो चला बाय बाय.